सकल मराठा सार्वजनिक शिव उत्सव मंडळ ठाणेच्या वतीने यंदा ठाण्यात भव्य दिव्य शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या उत्सवाच्या अनुषंगाने ठाणे शहर आणि जिल्हा तालीम संघ यांच्या मान्यतेने महिला आणि पुरुषांच्या कुस्तीचे आयोजन करण्यात आलं होतं। शिवाजी महाराजांच्या फोटोचा आणि ध्वजाचा अवमान करणाऱ्या ग्रामसेवकांना निलंबित करा अशी मागणी करत स्वराज्य संघटनेकडून निषेध व्यक्त करण्यात येतोय। बुलढाण्यात विविध मागण्यांसाठी भूमी मुक्ती मोर्चाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांची बदली करा अन्यथा काम बंद करण्याचा इशारा वैद्यकीय अधिकाऱ्यांसह विविध संघटनांकडून करण्यात आला। सरकारला हमीभाव केंद्र सुरू करायचे नसल्यास कापूस, सोयाबीन आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 2000 रुपये अनुदान द्यावे अन्यथा सरकारला सळो की पळो करून सोडू असा इशारा काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात दिलाय। चोपडा तालुक्यात आणि जंगलात वृक्षतोड होणार नाही यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी वन विभागाला सूचना दिल्यात। अमरावती शहरात अत्याधुनिक अशा सार्वजनिक शौचालयाच्या मुद्द्यावरून प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल होत त्यांनी विविध विभागांचा आढावा घेतला। देशमुख आणि मुंडे कुटुंब यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी पाठीशी उभे राहणार आहोत असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय। नवी मुंबईत 7वी पास भोला कुमार चौधरीची 27 लाखांची गुंतवणूक फसवणूक उघड झाली असून आरोपी भोला कुमार चौधरीला अटक करण्यात आली आहे। कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीसाठी खंडपीठ कृती समितीकडून आमरण उपोषण करण्यात आले। मोहोळ तालुक्यातील अनगर अप्पर तहसील कार्यालय अखेर उच्च न्यायालयाने रद्द केले। ओबीसी विद्यार्थी आणि समाजाच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। ज्या मतदारसंघाचे आमदार म्हणून अप्पांनी प्रतिनिधित्व केलं तिथे मागील 10 वर्ष मी आमदार आहे असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं। शिवजयंती निमित्त शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तब्बल 40 फुटांची रांगोळी साकारली आहे। भास्कर जाधव यांच्या राजकीय आयुष्याबद्दल प्रश्नचिन्ह लावू नका असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। अभिनेते भारत गणेशपुरे यांनी स्वर्गीय माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली असून तुकाराम बिडकर हे सर्वगुण संपन्न व्यक्ती होते त्यांच्या गेल्यामुळे विविध क्षेत्रातील लोकांची हानी झाली अशी भावना भारत गणेशपुरे यांनी व्यक्त केली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत न लढता स्वबळावर लढवणे असे म्हणणाऱ्या नेत्यांची वक्तव्य म्हणजे अपरिपक्वपणाचे लक्षण आहे असा टोला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय। बुलढाण्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभिआमूचा लाईव्ह कॉन्सर्ट शो मध्ये संजय गायकवाड यांनी गाण्यावर ठेका धरलाय। विधानसभेत महायुतीला विजय मिळाला तसाच विजय आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत मिळेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय। उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा या गावातील खाजा तांबुळे यांनी वयाच्या 25व्या वर्षापासून बॅट बनवण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली असून अनेक नामांकित बॅटच्या ब्रँडना मागे टाकत बॅट विक्रीच्या व्यवसायातून युवा उद्योजक खाजा तांबुळे हा महिन्याला 7 ते 8 लाख रुपयांची उलाढाल करतो। जयंत पाटील ज्या दिवशी तोड उघडतील त्या दिवशी जयंत पाटील पक्ष सोडतील असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय। केंद्र शासनाने इथेनॉल बनवण्यासाठी मक्याचा वापर केला जाणार असल्याचं धोरण जाहीर केलं असून देशभरात मोठ्या प्रमाणात इथेनॉलची आवश्यकता आहे। यातूनच राज्यात मका लागवडीचं प्रमाण वाढलं असून याचा परिणाम चंद्रपूर जिल्ह्यातही झालाय। कामावरून कमी न करता कंत्राटी पद्धतीने कायम करावे या मागणीसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयात धडकलेत। येत्या सोमवारपर्यंत भरत गोगावले यांच्या रूपाने रायगडला पालकमंत्री पद मिळेल आणि रायगडकरांना न्याय मिळेल असा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केलाय। तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीने हिंगोली जिल्हा परिषद प्रकल्प संचालक यांनी काढलेल्या पत्राची तात्काळ पूर्तता करावी आणि संबंधित पंचायत समिती कार्यालयाकडे दस्तावेज तात्काळ दाखल करावेत अशी मागणी शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख अमोल खिल्लारी पाटील यांनी केली आहे। जालन्यात अवैधरित्या सुगंधित तंबाखू विकणाऱ्या 2 दुकानांवर पोलिसांनी छापा मारला असून जालन्याच्या चंदनझिरा पोलिसांनी ही कारवाई केली असून या कारवाईत 5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दिग्रस येथून हैदराबादला जाणारा ट्रक पलटी झाला असून सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु शेतकऱ्यांच्या गाडीचा आणि मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय।
शिवचरित्र पारायण सप्ताहाचा आजचा हा 5वा दिवस असून छत्रपती शिवचरित्रातील शिवरायांचं बालपण, स्वराज्याचे कार्य, आपले कर्तव्य, युद्धनीती या सर्वांचं सादरीकरण करण्यात आलं होतं। यावेळी पोलीस आयुक्त प्रवीण पवार देखील उपस्थित होते। बुलढाण्यात सुद्धा उभाटामधून आज अनेकांनी प्रवेश केला असून संजय राऊत यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे असं वक्तव्य प्रतापराव जाधव यांनी केलंय। दापोली नगर पंचायतीमध्ये शिवसेना उभाटाला खिंडार बसला असून 5ही नगरसेवक उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती नगरसेवक विलास शिगवण यांनी दिली आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेतलाय। नाशिकच्या गोविंदनगर रस्त्याने आरडी सर्कलकडे सुसाट कारने उडवल्याने शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जखमी झालेत तर 2 वाहनांचा चेंदामेंदा झालाय। अहिल्यानगर मधील चास गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिझेलचा टँकर पलटी झालाय तर यावेळी संपूर्ण रस्त्यावर डिझेल सांडलं होतं। अकोल्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे सहसमन्वयक प्रकाश डवले यांनी शिवसेना उभाटा गटाला सोडचिठ्ठी दिली आहे। शहरातील नेहरू मार्केट, गोल बाजार, इंदिरा चौक, नेताजी मार्केट, आठवडी बाजारसह शहरातील अनेक भागात अतिक्रमण केले असून त्यामुळे वाहन तर सोडा पायदळ चालणे देखील मुश्किल झाले। तर या होत्या 36 जिल्ह्यांतील 36 महत्त्वाच्या बातम्या। अशाच महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांच्या 36 महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।